माझं नाव राणी. मी कपड्याच्या दुकानात कामाला आहे. गेल्याच वर्षी माझं कॉलेज कंप्लीट झालं आणि मला पुढे अजून शिकायचं होतं, परंतु माझ्या घरची परिस्थिती तशी खूप हालाखीची होती. त्यामुळे माझ्या घरी आई आणि वडील दोघांनीही मला सांगितले की तू आता पुढे शिकायचे आहे तर थोडंसं काम बघ. मीही म्हटलं ठीक आहे आणि आईच्या ओळखीवर मला आमच्या शेजारी राहणाऱ्या काकूंच्या कपड्याच्या दुकानामध्ये काम बघितलं. तसं सांगायचं झालं तर काम चांगलं होतं आणि मलाही ते आवडलं होतं. मग तिथून माझ्या कामाची सुरुवात झाली. मला तर शिकायची इच्छा खूप होती. मीही विचार केला ठीक आहे आपलं आपण शिक्षण कंप्लीट करूया, म्हणजे आपल्या घरच्यांना काही त्रास होणार नाही. तसं बघायला गेलं तर आम्ही 4 बहिणी, त्यातील 2 बहिणींचं लग्न झालेलं आणि मी आणि माझ्यानंतर एक आशा, आम्ही दोघी राहिलो होतो. माझ्यानंतरच्या लहान बहिणीचेही शिक्षण बाकी होतं. तिचं शिक्षण करायचं होतं म्हणून मला घरच्यांनी फक्त 12वी पर्यंत शिकवलं. त्यामुळे घरची परिस्थितीही खूप नाजूक होती, हालाखीची होती. म्हणून पैशासाठी किंवा पुढील शिक्षणाचा खर्च मला करण्यासाठी मला काम बघावं लागलं. तसं आम्ही नुकतंच भाड्याने राहायला आलो होतो. आमच्या शेजारी राहणाऱ्या काकू, त्यांचा खूप मोठा कपड्यांचा व्यवसाय देखील होता आणि त्यांचं कपड्यांचं मोठं दुकानही होतं. आणि त्या काकूचा नवरा म्हणजेच ते काका रोज दुकानात असत. त्याच दुकानात मी कामाला लागले होते. सुरुवातीला मला त्या कामामध्ये काही येत असायचे. काकांनी मला सर्व काही शिकवलं. कस्टमरला कपडे कसे दाखवायचे, बघितल्यानंतर ते घडी घालून कसे ठेवायचे, वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये वेगवेगळे कपडे असायचे. पण मी जशी कपड्याच्या दुकानामध्ये कामाला आले तसं माझ्या घरच्यांना थोडीशी मदत होऊ लागली. मला 6,000 रुपये पगार होता. त्यामधून माझ्या शिक्षणाला 2,500 ते 3,000 रुपये महिन्याला लागत असायचे. तर राहिलेले पैसे मी घरी देत असायचे आणि त्या पैशाला बघून माझ्या घरचेही खुश होते. सर्व काही अतिशय चांगलं चाललं होतं. पण एक दिवस दिवाळीच्या सणामुळे दुकानामध्ये प्रचंड गर्दी वाढली आणि दुकानाचा पण धंदा हा खूप वाढला. दिवाळीचा मालक आम्हाला बोनस देणार होते. आम्ही तशा काम करायला दुकानामध्ये फक्त 4च मुली होतो. बाकीच्या ह्या माझ्यापेक्षा जास्त दिवस काम करत होत्या. मीच तेवढी नवीन होते. दिवाळीला बोनस मिळणार म्हणून मी खूप खुश होते. मालकांनी येऊन दुकानामध्ये विचारलं, सांगितलं की उद्याला तुम्हाला पगार आणि बोनस देण्यात येईल. मी घरी आले, घरच्यांना सांगितलं आणि घरचे पण खुश होते. तशी मी दिवाळीची खरेदी आमच्याच म्हणजेच काकूंच्या दुकानातूनच केली होती. फक्त पैसे द्यायचे बाकी होते. मी ठरवलं होतं की पगार भेटल्यानंतर त्यातूनच कपड्यांचे पैसे हे काकूंना देऊन टाकायचे आणि बोनस वगैरे घेऊन घरी जायचं. पण झालं वेगळंच. तर दुसरा दिवस उजाडला. नेहमीसारखं साहेब दुकानात आले आणि साहेब म्हणजेच काका मला म्हणाले, चला प्रत्येकाने आपापला बोनस घेऊन जा. त्यांनी प्रत्येकासाठी एक गिफ्टचा बॉक्स सोबत 3,000 रुपये देण्याचा विचार केला होता. मला हे ऐकून आनंद झाला होता. परंतु साहेबांनी त्या जुन्या 3 जणींना बोनस आणि पैसे दिले. शेवटी राहिली फक्त मी एकटीच. मी म्हटलं, साहेब मला म्हणाले, अगं तुला संध्याकाळी बोनस मिळेल. मी म्हटलं ठीक आहे आणि त्या तिघींना माझ्या परस्पर साहेबांनी लवकरच सुट्टी दिली. संध्याकाळ झाली. दुकानामध्ये फक्त मी आणि साहेब आम्ही दोघेच होतो आणि गिराईक तर एकही नव्हतं आणि काही कामही नव्हतं.
म्हणून साहेबांनी दुकान हे लावून ठेवलं होतं. मी दुकान लावलेलं पाहून साहेबांना विचारलं, साहेब तुम्ही दुकान काल बंद करताय? ते म्हणाले, काही नाही, थोडंसं काम आहे आपल्याला. मी म्हटलं, कसलं काम आहे साहेब? तर साहेब म्हणाले, अजून तुला बोनस हवा आहे ना? मी म्हटलं हो. साहेबांनी त्यांना 3-4 हजार रुपये दिले होते. मला साहेबांनी 5,000 रुपये दिले. मी विचार केला, साहेब त्यांना 3,000 रुपये देतात आणि मला 5,000 रुपये देतात. तर साहेब मला म्हणाले, अगं तू माझी आवडती आहेस म्हणून. मग मी विचार केला, ठीक आहे, एवढेच ना. साहेबांनी पुन्हा लगेचच माझ्या हाताला धरले आणि कपडे चेंज करायच्या रूममध्ये मला ते घेऊन गेले. मला भीती वाटली. मी म्हणाले, साहेब हे काय करताय? हे चुकीचं आहे, मला घरी जायचं आहे, मला सोडा. साहेब ऐकतच नव्हते. त्यांनी कपडे चेंज करायच्या खोलीमध्ये नेलं आणि मला म्हटले की राणी, मी तुला 5,000 रुपये दिले. तू नवीन आहेस खरं, पण तुला बोनस मिळणार नव्हता. फक्त मी तुला गिफ्टचा बॉक्स देणार होतो. मी म्हणाले, साहेब मला हे तुमचे 5,000 रुपये नकोत आणि गिफ्टचा बॉक्सही नको. मला घरी जायचं आहे. साहेब काही ऐकतच नव्हते. त्यांनी कपडे चेंज करायच्या रूममध्ये मला नेलं, मला खाली पाडलं आणि नंतर माझ्या अंगावरील सर्व कपडे काढले. मी साहेबांना सोडा म्हणत होते, नको म्हणत होते. साहेब काय ऐकत नव्हते. त्यांनी माझ्या अंगावरील सर्व कपडे काढले होते. मला खूप लाज वाटत होती आणि भीतीही वाटत होती, कारण पहिल्यांदाच असा प्रसंग माझ्यासोबत घडला होता. साहेबही खूप म्हातारे होते. म्हणजे थोडक्यात साहेबांचे वय हे जवळजवळ 52-53 असावे आणि मी फक्त 19 वर्षाची. नुकतंच 18 वर्ष पूर्ण झालं होतं. मी दिसायलाही तशी खूप गोंडस होते. घरीही असताना आमच्या 4ही बहिणींमध्ये मी सर्वात सुंदर दिसत होते. माझ्या बहिणींना बघायला येणारे सर्वच मुले सर्वप्रथम मला पसंत करायचे. परंतु आज मात्र मलाच माझ्या दिसण्यावर खूप लाज वाटत होती आणि खूप रागही येत होता. साहेबांनी माझे सर्व कपडे काढले आणि हळूहळू त्यांनी मला जवळ घेतलं. मी सोडा म्हणले, ओरडले. पण दुकान लावल्यामुळे दुकानाच्या आतमध्ये काय चालू आहे हे कोणालाच काही समजत नव्हतं आणि तेवढ्यातच दुकान वाजवण्याचा आवाज आला. मी म्हटलं, साहेब सोडा, कोणीतरी आले आहे. मग साहेबांनी मला पटकन सोडलं आणि जाऊन दुकान उघडलं आणि समोर बघतात तर काय, साहेबांची बायको उभी आहे. का कोणी विचारलं दुकान का बंद केलं आणि कुठे गेले सर्व साहेब? साहेब थरथर करत होते. ते थरथर करतच बोलत होते, अगं काही नाही, सुट्टी झाली, सर्वजण गेले. काकू म्हणाल्या, हो का, आणि तुम्ही काय करताय दुकान बंद करून? साहेबांना खूप घाम आला होता आणि मीही खूप घाबरले होते, कारण साहेब मला सोडून एकटेच बाहेर गेले होते आणि मीही अजून त्या रूममध्येच होते. काकू आलेल्या पाहून मी कपडे घालू लागले. मला त्यांनी पाहिलं नव्हतं आणि तेवढ्यातच कपडे घालताना काकूंचा आवाज आला. काकू म्हणाल्या, काय हो, कोण आहे? दुकानात काका म्हणाले, कोण नाही. काकूंनी काकांचं ऐकता थेट आवाज येणाऱ्या दिशेला त्या आल्या आणि बघतात तर काय, मी कपडे घालत होते. मला बघता क्षणी काकूंना माझा खूप राग आला. त्यांनी मला विचारलं, काय ग राणी, तू इथे काय करतेस? मला काय बोलावे हे कळत नव्हते. काकूंना जे कळायचं ते सर्व काही कळालं होतं आणि इथून पुढे माझं कामही बंद होणार होतं.
असं मला वाटत होतं. पण झालं वेगळंच. मी घरी गेले, कोणालाही काहीही बोलले नाही. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा दुकानावर कामाला आले आणि त्या दिवशी काकू होत्या दुकानावर. काका तर आलेच नव्हते. मला खूप कसं तरी वाटत होतं. मी विचारलं, काकू काय झालं? काका नाहीत आले. काकू म्हणल्या, ते नाहीत येणार आता. इथून पुढे मीच येत जाईल. सर्व काम जिथल्या तिथं करा. मला काहीही अडथळा नकोय. काकू खूप कडक बोलत होत्या. त्यांचं बोलणं ऐकूनच मला खूप भीती वाटत होती आणि मी खूप घाबरले होते. आणि विचार केला, मी काकूंना म्हणाले, मला परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे आणि मी अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली. घरी आले, बघते तर साहेब म्हणजेच काका समोरच उभे होते. विचारलं, काका तुम्ही दुकानावरती का आला नाहीत? तर ते मला बोलले, त्यांनी मला घरात बोलवलं आणि काका मला म्हणाले, अगं आणि त्या दिवशी माझ्या बायकोने सर्व काही बघितलं. पण मला एक सांग, तुला त्या दिवशी काहीच वाटलं नाही का? मी म्हणाले, काही नाही. काका पुन्हा हसले आणि त्यांनी घराची कडी लावली. मी म्हणाले, काका अहो काय करताय? काका म्हणाले, त्या दिवशी राहिलेलं अर्धवट काम पूर्ण करीन म्हणतोय. काकांची सवयही जाणारी नव्हती. त्यांचं वयही झालं होतं, परंतु त्यांना काही समजत नाही. काका मला म्हणाले, हे बघ राणी, तू जर मी म्हटलं तसं ऐकलं तर मी तुला भरपूर पैसे देईन. आणि मलाही पैशाची खूप गरज होती. मी काकाला म्हणतील तसं ऐकलं. काकांनी कपडे काढले. काकांकडे पाहून मला खूप वेगळं वाटत होतं. त्यांच्या छातीवरील पांढरी केस पाहून मला खूप विचित्र वाटत होतं. पण मी विचार केला, आपल्याला अर्ध्या तासाचे जर 5,000 रुपये भेटत असतील तर काय बिघडतंय. तसं म्हणून मीही तयार झाले आणि इथून पुढं